बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये शाळकरी मुलांना नेणारी एक रिक्षा उलटली आहे। वालधुनी मार्टिन चौक परिसरातील ही घटना आहे। अपघातात 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे। तर भरधाव बस अचानक समोर आल्याने रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। रिक्षा चालक आपल्या ज्या पद्धतीने गाडी चालतो त्याच पद्धतीने गाडी चालवत असतो। मग त्याला त्या अंगावर टाकणं किंवा त्याला घाबरला असेल, त्याची गाडी त्या आंबेडकर चौकात पलटी झाली। लहान लहान मुले, 10वीचे मुले आहेत त्याच्यामध्ये, अजून कितवीचे आणि 6वी 10वी 8वी असे मुलं आहेत। तर त्या मुलांची आधी मी चौकशी केली, त्यांना मार लागला की नाही लागला बघितलं, त्यांना एकदम सुखरूप आहेत। आणि आता बसवाल्यांना आम्ही बघतो काय करायचं, केस करायची काय। आणि आमचा हेतू असा आहे की मुलांचं काय औषध उपचाराचं काय असेल ते त्यांनी करावा, आणि रिक्षा चालकाचं काय नुकसान झालं असेल तर त्याची थोडक्यात त्यांनी भरपाई द्यावी, हीच माझी विनंती आहे त्यांना। आणि पोलीस प्रशासनाला पण तेवढीच हात जोडून विनंती की एकाची बाजू कधीच घेत नका, जो ॲक्सिडेंट रोडवर होतच असतो। मैं वालधुनी से बच्चे लेकर निकल रहा था, तो ये मार्टिन सर्कल से अपने एफ कैबिन रोड से आ रही थी बड़ी गाड़ी। अब मेरे को नहीं दिख रहा है क्योंकि रोड टर्निंग पे जैसी मैं आया वैसी वो सुसाट में सामने से ट्रक वाले ने पूरा रोड जाम कर दिया सुसाट में। बट वो मेरे को अर्जेंट ब्रेक मारा ही नहीं मैं, क्योंकि अगर अर्जेंट ब्रेक मारता तो गाड़ी को ठोक दिया, तो मेरे को लेफ्ट मारना पड़ा। लेफ्ट मारने के चक्कर में मेरी गाड़ी जगह पे पलटी हो गई और मेरे घर के बच्चे लोग थे, 6 बच्चे लोग थे। अमरावतीत पोलिसांच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली। कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 37 गोवंशांची सुटका करण्यात आली। बिस्मिल्ला नगर येथे एका गोदामावर पोलिसांनी धाड टाकत ही कारवाई केली। त्या गोडाऊनमध्ये एकूण 37 जे गोवंश आहे ते अतिशय निर्दयपणे डांबलेले होते। त्यानंतर आम्ही त्याची खात्री केली। खात्री केल्यानंतर आम्हाला असे लक्षात आले की ही जे प्राणी आहेत हे कत्तली करता आणून ठेवलेले आहे। त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि त्याचप्रमाणे प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम या दोन्ही कायद्यानुसार आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे। नांदेड लातूर महामार्गावरील विष्णुपुरी येथील पूल ढासळल्याची माहिती आहे। उड्डाण पूल ढासळतानाचा सीसीटीव्ही आता समोर आले। भूकंपामुळे पूल पडल्याचा कंत्राटदाराचा अजब दावा आहे। तर ही घटना घडल्याचा दावा कंत्राटदाराने केलाय। या अजब दाव्यामुळे आता पुलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या रोडवरचा जो हा भाग आहे, हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे। आता हा भाग सकाळी धसलाय आणि धसून त्यामध्ये पडलंय। या ठिकाणी केटीएल कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत। त्यांना विचारलं असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे। या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे। या ठिकाणी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे, सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की जो ज्या ठिकाणी ब्रिज पडलेला आहे तो सर्व्हिस रोड आम्ही ब्लॉक केलेला आहे, तो आणि वरचा रोड पण ब्लॉक केलेला आहे। तरी सर्वांना विनंती आहे की आपण वरचा ब्रिज आणि खालचा सर्व्हिस रोड वापरू नये। पलीकडचा रोड जो आहे त्या रोडने ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। हा पूल जो आहे तो पूल मधातून हा जॉईंट खूप दिवसापासून पहिले वाकत होता, कोणी लक्ष दिलं नाही ह्याकडे गोष्टीकडे, आणि हा जॉईंट तुटला समजा, पूर्ण मध्यभागून पूर्ण ढसडला समजा पूल हा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।